आता तुम्ही संतोष देशमुखच्या बाबतीत आम्ही बोललो की म्हणतात हे जातीवादी आमके टमके. बरं, तुम्ही आज एक मोठा खुलासा केलाय. हो, महादेव मुंडे हत्या प्रकरण. काय हे प्रकरण? महादेव मुंडे हे दुधाचा व्यवसाय करणारा शेतकरी, गरीब शेतकरी. त्यांनी दूध घालायचा सकाळी संध्याकाळी. तर त्यांना जे हे धनंजय मुंडे साहेबांचं निवासस्थान आहे पंडितांनी बांधलं, त्याच्या समोर मोदी साहेबांची सभा झाली, तिथंच पंकजाताईंचं लग्न झालं. ही कॉलेजच्या समोरची जागा आहे, मोठं पटांगण. त्या मोठ्या पटांगणामध्ये 6 जणांनी भोसकून हत्या केली. का? कारण काय होतं? आता मला नाही ना माहिती कारण काय, वैयक्तिक कारण होतं का राजकीय होतं का काय होतं. भोसकून हत्या केली, तहसील कार्यालयाच्या पुढे आणून त्याची डेड बॉडी टाकली. आता 22 ऑक्टोबर 2023 झाला, म्हणजे 1 वर्ष 4 महिने झाले. हो. आता तुम्ही संतोष देशमुखच्या बाबतीत आम्ही बोललो की म्हणतात हे जातीवादी आमके टमके. बरं, ठीक आहे, हे विषय संतोष देशमुखचा बाजूला ठेवा. महादेव मुंडे, महादेव दत्तात्रय मुंडे हा तो वंजारी समाजाचा माणूस आहे ना. मग त्याची हत्या झाली म्हणजे किड्या मुंग्यासारखे माणसं आहेत का? महादेव मुंडेला काहीतरी असेल ना, माणूसच आहे ना तो. बरोबर. मग महादेव मुंडेवरती हे झालं, भोसकून मारला. आणि भोसकून मारल्याच्या नंतर 1 वर्ष 4 महिने झाला. आता आज तिथल्या PI ला फोन लावला मी. त्याला फोन लावला, म्हणलं का हो? ते म्हणलं साहेब मी 2च महिने झालो आलो. अरे मग 2 महिन्यात मी तुला पेंडिंग, म्हणजे 1 वर्षात तिथं काही तपास केला नाही. 1 वर्ष 4 महिने, 1 वर्ष नाही विसरली. मग याच्यात सानप म्हणून तिथं PI होते. यांनी काय केलं, डिटेक्ट केले ते आरोपी. त्यांच्या लक्षात आलं हे आरोपी. हे आरोपी आहेत म्हणून त्यांना अटक करायला गेले तर लगेच आकाचा फोन आला, त्यांना अटक करायची नाही. मग ते पोरं कशाला, आता सध्या सुनील त्यांचा मुलगा आहे ना आकाचा, त्याच्या अवतीभोवती बॉडीगार्ड म्हणून हेच मुलं आहेत ज्यांनी महादेव मुंडेचा खून केलाय, महादेव मुंडेला भोसकून मारलाय. हे सगळे मंडळी, हाच आहे आपला चर्चेचा आजचा मुद्दा. आधी मुख्यमंत्री कोण, मग मंत्री कोण, त्यानंतर कुणाला कुठलं खातं, कुणाला कुठला बंगला, त्यानंतर प्रश्न आला पालकमंत्री पदाचा. प्रचंड बहुमतानं सत्तेत आलेल्या सरकारला या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर शोधताना तारेवरची कसरत करावी लागली. 3 पक्ष आहेत, त्यामुळे चर्चा होणार, रुसवे फुगवे होणार हे स्वाभाविक आहे. पण पालकमंत्री पदावरून सुरू झालेल्या वादानं काहीसं वेगळं वळण घेतलं. पालकमंत्री जाहीर झाल्यानंतर अवघ्या 24 तासात रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदाला स्थगिती देण्यात आली. आमचा राजकीय अस्त झाला तरी चालेल, पण तटकरे मान्य नाहीत. इतक्या टोकाला इरेला शिवसेना राष्ट्रवादीतला वाद पोहोचला. शिवसेनेच्या नेत्यांनी आज जोरदार शक्ती प्रदर्शन केलं आणि विरोधाची धार आणखी तिखट केली. त्यामुळे प्रश्न पडलाय, महायुतीत या निमित्तानं हा मिठाचा खडा पडलाय. या वादात 2 चेहरे प्रामुख्यानं समोर आले. एक भरत गोगावले मंत्री आहेत, दुसरे आमदार थोरवे जे स्वतः आपल्या सोबत असणार आहेत. पण या निमित्तानं महायुतीमध्ये जे सगळी राजकीय धुसफूस सुरू आहे, काही सवाल निर्माण झालेत. त्याची आज आपण चर्चा करणार आहोत. मान्यवर पाहुणे आपल्या सोबत असतील, पण हे सवाल कुठले जरा जाणून घेऊया. पालकमंत्री पदावरून महायुतीमध्ये मिठाचा खडा पडलाय का, हा सवाल आज आपल्याला चर्चेला आणायचा आहे. दुसरा महत्वाचा मुद्दा तो म्हणजे पालकमंत्री पदाची स्थगिती सरकारसाठी नामुष्की आहे का? अवघ्या 24 तासात पालकमंत्री पदांना 2 ठिकाणी स्थगिती देण्यात आली, म्हणजे ही सरकारसाठी नामुष्की ठरली का? शिवसेना राष्ट्रवादीतली धुसफूस या निमित्तानं चव्हाट्यावर आली आहे का? आधीच्या सरकारमध्ये सुद्धा एकमेकांपासून दूर होण्याचं कारण हीच धुसफूस होती. मग आता संसार टिकेल कसा, सवाल आहे. आज चर्चा करायची आहे, पाडापाडीच्या राजकारणानं युती धर्माला नख लागले का? शिवसेनेचे नेते सांगतात की हो, आमच्यासोबत पाडापाडी झाली, म्हणून तो राग आहे का आणि ती सल आहे का? युती धर्म मग पाळायचा नेमका कुणी, हा सवाल आहे. शिवसेना राष्ट्रवादीत सुप्त संघर्ष सुरू झालाय का, हा सवाल आहे. आणि मग हा संघर्ष कुठे जाणार, हाही प्रश्न आज आपल्याला चर्चेला आणायचा आहे. म्हणून या चर्चेत सहभागी होण्यासाठी ते प्रमुख चेहरे आपण बोलवलेत, ज्यांनी या सगळ्या वादाला तोंड फोडलेलं आहे. आपल्या सोबत असणार आहेत शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे. महेंद्रजी, स्वागत आहे तुमचं आणि धन्यवाद, तुम्ही आज वेळात वेळ काढून न्यूज 18 लोकमतच्या बडे मुद्देमध्ये आलात. आपल्यासोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रवक्ते किशोर तिवारी सुद्धा आहेत. किशोर भाऊ, स्वागत आहे. खूप
स्मित हास्य तुमच्या चेहऱ्यावर दिसतंय, मला माहित आहे हे कुठलं हास्य आहे. आणि आपल्यासोबत राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे आहेत. आनंदजी, तुमचं पहिल्यांदा अभिनंदन, तुम्ही मुख्य प्रवक्ते झालेले आहात आणि पहिल्यांदा तुम्ही न्यूज 18 लोकमतच्या बडे मुद्देमध्ये आलात. मी चर्चेची सुरुवात महेंद्र थोरवे यांच्यापासून करणार आहे. महेंद्रजी, आता थोड्या वेळापूर्वी बातमी आमच्याकडे अशी आली, स्थगिती जरी मिळाली असली तरी हेच पालकमंत्री कायम राहतील अशा प्रकारची बातमी आता समोर आलेली आहे. प्रश्न हा आहे, अशा परिस्थितीत तुम्ही काय कराल? आज संपूर्ण रायगड जिल्ह्यातून शिवसेनेचे सगळेच प्रमुख पदाधिकारी आणि आम्ही सगळे दोन्ही आमदार शिंदे साहेबांना भेटण्यासाठी मुंबई येथे आलेलो आहोत. त्यांना ही सगळी परिस्थिती आम्ही संपूर्णपणे सांगितलेली आहे. त्यामुळे रायगडच्या पालकमंत्री पदाला जी काही 24 तासामध्ये स्थगिती देण्यात आलेली आहे, त्या स्थगितीचं आम्ही सर्वच रायगडकरांनी, आम्ही तिन्ही आमदारांनी स्वागतच या ठिकाणी केलेलं आहे. आम्ही शिंदे साहेबांना संपूर्ण परिस्थिती सत्य का आहे ती त्यांच्यासमोर सांगितलेली आहे. त्यामुळे आम्हाला पूर्णपणे विश्वास आहे की महायुतीचे तीनही नेते या संदर्भात योग्य तो निर्णय या ठिकाणी घेतील आणि भरत शेठ यांना रायगडचे पालकमंत्री करण्यासंदर्भात एक विचार होईल असा पूर्णपणे आत्मविश्वास आम्हाला आहे. बरं, तुम्ही काल असं म्हणालात, आमचा राजकीय अस्त झाला तरी चालेल पण आता माघार नाही आणि तटकरे नाही म्हणजे नाही. प्रश्न असा आहे की तुम्ही मवाळ आहात पण आता मात्र आक्रमक झालाय. काहीतरी असं घडलंय जे खोलवर त्याची वेदना आहे. काय ही वेदना आहे? काय एवढे दुखावलंय? खरं तर संपूर्ण रायगडकरांना आणि महाराष्ट्राला सुद्धा माहिती आहे की जो 2.5-3 वर्षापूर्वी जो राज्यामध्ये उठाव झाला आणि त्या उठावाचं नेतृत्व आदरणीय शिवसेनेचे मुख्य नेते शिंदे साहेबांनी केलं. त्या उठावामध्ये रायगडच्या तिन्ही आमदारांबरोबर भरत शेठचं फार मोठं आमच्या तिघांचं योगदान त्या ठिकाणी होतं. आणि मग त्यावेळेस जे काही मंत्रिपद शिवसेनेच्या वाट्याला आलेली होती त्याच्यामध्ये सुद्धा भरत शेठ अग्रस्थानी असताना सुद्धा, त्यांचं नाव मंत्रिमंडळ त्या यादीत असताना सुद्धा भरत शेठ यांनी संघटनेसाठी केलेला तो त्याग होता. आणि मग त्यानंतर भरत शेठ आता पुन्हा एकदा राज्यामध्ये आपलं सरकार आलं. शिवसेना भारतीय जनता पार्टी ही अभेद्य युती आहे, यांच्यामध्ये राष्ट्रवादी आपल्याबरोबर तरी या ठिकाणी नाही. हे ठीक आहे, पण महेंद्र थोरवेंना पाडण्यासाठी प्रयत्न झाला, हा राग आहे का प्रामुख्यानं? महेंद्र थोरवे विधानसभेत दिसले नाही पाहिजेत याच्यासाठी प्रयत्न झाला, हा राग आहे का? स्पष्ट बोला ना तुम्ही. नाही, तो राग तर सर्वांना आहेतच. कारण मला तर सोडाच, बाकी भरत शेठ यांनी त्यांच्या रायगड जिल्ह्याचे असणारा जो मतदारसंघ आहे लोकसभेचा, या मतदारसंघामध्ये सुद्धा भरत शेठ आणि महेंद्र दलवे असतील, आमचे योगेश कदम असतील, या सर्व आमच्या तिन्ही आमदारांनी, भारतीय जनता पार्टीच्या आमदारांनी अतिशय प्रामाणिकपणे तटकरेंचं काम त्या ठिकाणी केलेलं होतं. पण तरी सुद्धा लोकसभेच्या निवडणुकीनंतर विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांना तर दोन्ही आमदारांना पाडण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलाच. माझ्या इथं तर त्यांनी अलायन्स असताना सुद्धा अपक्ष उमेदवार त्या ठिकाणी दिला गेला आणि हे जाणीवपूर्वक फक्त तटकरेंनी केलेलं हे कृत्य आहे. आणि म्हणून रायगडमधून तिन्ही आमदारांचा आमचा जो आक्रोश आहे, की जी नाराजी आहे ती हीच आहे की त्यांनी केलेलं जे कृत्य आहे ते रायगडकरांना कोणालाही मान्य नाही. आणि वरिष्ठ नेत्यांनी सुद्धा, आपण जर अलायन्समध्ये एकत्र आहोत आणि आपण एखादा प्रदेशाध्यक्ष असणारा सुनील तटकरे अशा पद्धतीचं कृत्य खाली रायगडमध्ये करतोय आणि जर त्यांना बोलणारच कोण नाही अलायन्समध्ये, अशी काय परिस्थिती आहे का? त्या ठिकाणी दाबलं पाहिजे की अलायन्सचा धर्म पाळत नाही. महेंद्रजी, मी विचारतो आपल्या सोबत आहेत ना आनंद परांजपे आहेत. आनंदजी, तुम्ही एकमेकांमध्ये पाडापाडी करायची, आपल्याच मित्र पक्षाचे आमदार कसे पडतील याच्यासाठी रणनीती आखायची, युती धर्माला नख लावायचा, असे कितीतरी आरोप ते करतायत. खरंच तुमच्या नेतृत्वाकडून हे घडलंय का? महायुती पहिले तर सर्वप्रथम सांगतो की रायगड जिल्ह्यापुरती नव्हती, 288 विधानसभेच्या जागेवर होती. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा महायुतीमधला
एक जबाबदार पक्ष आहे. स्थानिक पातळीवर अनेकदा राजकीय कुरघोडी होत असतात, पण माझं स्पष्ट राष्ट्रवादीची आमची भूमिका आहे की पालकमंत्र्याबाबतचा निर्णय हा सर्वस्वी मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा आहे. प्रत्येक राजकीय पक्षाला आपल्याला आपल्या जिल्ह्याचं पालकत्व मिळावं ही भावना असणं याच्यामध्ये काही गैर नाही. तशा प्रकारची शिवसेनेनी मागणी शिवसेनेचे मुख्य नेते माननीय उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेबांकडे केली तर ती योग्य आहे. राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांकडे केली ती योग्य आहे. पण राष्ट्रवादीचे प्रांताध्यक्ष रायगडचे सुपुत्र खासदार सुनीलजी तटकरे साहेब आणि आमच्या मंत्री महोदय अदितीताई तटकरे यांच्यावर 2 दिवसापासून जी काही व्यक्तिगत खालच्या पातळीची टीका समाज माध्यमांवर, प्रसार माध्यमांवर सार्वजनिकरित्या केली जाते त्याला खूप मोठा आक्षेप राष्ट्रवादीचा आहे. जो निर्णय माननीय मुख्यमंत्री पालकमंत्र्याच्या बाबत घेतील तो राष्ट्रवादी पक्षाला मान्य असेल, पण व्यक्तिगत टीका सार्वजनिक व्यासपीठावरनं हे प्रांताध्यक्ष सुनील तटकरे साहेब आणि मंत्री अदितीताई तटकरे यांची कदापि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महेंद्रजी, तुम्ही जाहीरपणे वाभाडे का काढताय? तुम्ही जाहीरपणे वाभाडे का काढताय मित्राचे, असा त्यांचा आक्षेप आहे. नाही, माझं तेच म्हणणं आहे की जर तुम्ही बोलता की स्थानिक पातळीवर या सगळ्या गोष्टी होत असतात किंवा आता परांजपे साहेब जे काही सांगतात की अलायन्समध्ये स्थानिक पातळीवर या गोष्टी होत असतात, परंतु सुनील तटकरे हे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आहेत आणि अशा व्यक्तीने जर अलायन्समध्ये असणाऱ्या आमदारांनी प्रामाणिकपणे काम करून सुद्धा त्यांना पाडण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करणं म्हणजे त्या ठिकाणी मी जे काही सांगितलं ते सत्य आहे ना की हे संपूर्ण रायगड जिल्ह्याला माहिती आहे, महाराष्ट्राला माहिती आहे. मग आपण वरिष्ठांनी त्या ठिकाणी अजितदादा असतील, फडणवीस साहेब असतील, शिंदे साहेब असतील, या तिन्ही नेत्यांनी तटकरेंसंदर्भात या ठिकाणी विचार करावा की बाबा यांनी जे काही कृत्य या ठिकाणी करत आहेत, आमदारांना नाहक त्या ठिकाणी पाडण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जात आहे. भरत शेट्टी तर घरातील असणारं सर्व काय होतं ते सुद्धा डावाला लावून त्यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न त्या ठिकाणी केला गेला आणि प्रत्येक आमदारांनी प्रामाणिकपणे त्या ठिकाणी काम केलं गेले. तुमच्यासोबत धोका झाला पाडण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झालाय आणि म्हणून मिलाद थोडं मी ऍड करतो. येतो किशोर भाऊ येतो तुमच्याकडे. आमदार सुरेश धस सुद्धा आपल्या सोबत आहेत, मग त्यांच्याकडे पण जायचंय. तुमच्यासोबत धोका झाला का? थेट बोला. नाही, आमच्या बरोबर तर कर्जतमध्ये त्या ठिकाणी राष्ट्रवादीचा उपाध्यक्ष असणाऱ्या एका व्यक्तीला तटकरे साहेबांनीच त्या ठिकाणी अपक्ष उमेदवार म्हणून उभा केला आणि त्यांना पूर्णपणे ताकद दिली. त्यांना स्वतः कॉलिंग त्या ठिकाणी सगळं तटकरे परिवारांनी केलं गेलं आणि मग हा अलायन्स असताना सुद्धा हा आमच्यावर त्या ठिकाणी शिवसैनिक म्हणून अन्याय आहे. आम्ही जो काय उठाव आज त्या ठिकाणी केला तो उठाव संपूर्ण महाराष्ट्राने पाहिला की ज्या पद्धतीने आज आम्ही तो उठाव केला नसता तर आज परिस्थिती काय असते आज राज्यामध्ये. ठीक आहे किशोर भाऊ, मला तुम्हाला या चर्चेत आणायचं आहे. घेतला ऐतिहासिक उठाव आम्ही केला आणि मग त्याच आमदारांना पाडण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय, हे कुठपर्यंत आम्ही सहन करणार. ठीक आहे, मला किशोर भाऊंना या चर्चेत आणायचं. पालकमंत्री केलं जातंय. बरं, त्याच्या आधी आनंदजी तुम्हाला काही 30 सेकंद तुमच्याकडे येतो, नंतर किशोरजींकडे जातो. थोडीशी आकडेवारी फक्त मी महेंद्र थोरवेजींना आठवण करून देण्यासाठी देतो. द्या. थोरवे साहेबांचा मतदारसंघ मावळ लोकसभेमध्ये येतो. लोकसभेला महायुतीतर्फे शिवसेनेचे उमेदवार श्रीरंगाप्पा बारणे होते. त्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये 17,660 मतांनी श्रीरंगाप्पा बारणे पिछाडीवर होते. मग अशा विश्लेषणाला आपण यायचं का की महेंद्र थोरवेने श्रीरंगाप्पा बारणेंना पाडायचा प्रयत्न केला? त्यामुळे लोकसभेला वेगळ्या प्रकारचं मतदान, मी घेतो ना उत्तर, विधानसभेला महेंद्रजी बोला. आणि त्यामुळे हे आरोप निराधार आहेत की त्यांना पाडण्याचा प्रयत्न लोकसभेला जे काही संपूर्ण राज्यामध्ये जो नरेटिव्ह सेट करण्यात आलेला होता त्यामध्ये कर्जत मतदारसंघच नाही तर मग उरण मतदारसंघामध्ये सुद्धा आम्ही मागे पडलेलो होतो, परंतु आम्ही आमचं काम त्या ठिकाणी प्रामाणिक केलेलं होतं. आणि विधानसभेची परिस्थिती जी होती ती विधानसभेची परिस्थिती त्या ठिकाणी आपले अलायन्स एकत्रपणे असताना राष्ट्रवादीने अपक्ष उमेदवार त्या ठिकाणी उभा केला गेला आणि म्हणून आम्हाला त्या ठिकाणी नाहक त्रास देण्याचा प्रयत्न आम्हाला पाडण्याचा त्या ठिकाणी केला गेला.
ठीक आहे, ठीक आहे. एक 30 सेकंद फक्त. हा प्लीज बोला आनंदजी, प्लीज. मला दुसऱ्या 2 पाहुण्यांना चर्चेत आणायचं. मी सुरुवातीपासून म्हणतोय की महायुती ही केवळ रायगड जिल्ह्यापुरती मर्यादित नाही, ही महाराष्ट्रातील 288 विधानसभांवर झाली. अशी अनेक उदाहरणं मी देऊ शकतो की जिथे शिवसेनेने राष्ट्रवादीच्या अधिकृत उमेदवारासमोर एबी फॉर्म देऊन चिन्हावर निवडणूक लढली गेली. पण ह्या वादामध्ये राष्ट्रवादीला पडायचं नाही. जो भरघोस मताधिक्य महायुतीला महाराष्ट्राच्या जनतेने दिलंय, माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र अधिक विकासशील गतिशील व्हावा, हीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्पष्ट भूमिका आहे. ठीक आहे. मला या चर्चेमध्ये किशोर भाऊंना आणायचंय. किशोर भाऊ, ही दोघांची वक्तव्य ऐकल्यानंतर असं वाटतंय ह्यांनी तुमच्या विरोधात लढले, महाविकास आघाडीच्या विरोधात लढले की आपापसात लढले? दोस्तीत कुस्ती झाली किशोर भाऊ इथं तर? अजूनही लढत आहे ना. सुरेश धसनी तर बापा पूर्ण महाराष्ट्रात जे लुच्चेगिरी सुरू आहे आणि जी खंडणी सुरू आहे त्याच्या विरुद्ध लढा उभारला आहे. हा तो आमचा नेताच आहे. परंतु महेंद्र थोरवे आणि आनंद परांजपे, आता तुम्ही नवीन प्रवक्ते आलेत, मला भलं वाटलं. आनंद, आम्ही आहे ना ते आमचे संजय राऊत आणि नाना पटोलेच्या याच्यात आहे ना अशी भांडणं करू आम्ही आहे ना निवडणूक गमावली आहे. तर मी तुम्हाला म्हणतो की हे जे तुम्ही एकामेकाचे वाढवडे काढला, एवढा परखड प्रवक्ता महाराष्ट्राने पाहिला नाही. ठीक आहे. आणि अजून सांगतो, भरत भाऊंना भरत सेठ म्हणतात आता, परंतु माझा तो भाऊच आहे, त्यांना चान्स द्यायला पाहिजे असं मला वाटते. पण काय झालंय आता मी बोलतो, काय शिवसैनिक आहेत म्हणून तुमचा जीव काय त्यांच्यावर? अरे नाही, एक चांगले कार्यकर्ते आहे. हा महेंद्र स्वतःच्या भरोश्यावर 2-3 वेळा निवडून आला. मला एक बोलू द्या की पालकमंत्री पद आणि पालकमंत्री पद हे घटनात्मक नाहीये. हे सूचित करून काढलेलं आहे. भांडणं कशासाठी? आता बोलतो ना, एक मोठी यादी वाचू शकतो की कुठं पैसे खातात, कसे पैसे खातात. आणि जिल्ह्यात येणारे आता हे सगळे कणा नसणारे सनदी अधिकारी आहेत ना, ते कसे काम करतात माहित आहे? चीफ सेक्रेटरी बोलावून जिल्हाधिकाऱ्याला म्हणतात की पालकमंत्री म्हणतील तेच काम करायचं. SP ला ते सांगतात. आता ही नवीन पद्धत सुरू झाली आहे. सगळा DPDCचा फंड वाटून खाणे. आणि मग काय होते की हे वेगळ्या पक्षाचे आहे. जिल्हा परिषद पंचायत समिती स्वतः लढतात आणि यांचं लोकल राजकारण आहे. तर प्रत्येक कमिटीवर आपले लोक लावतात. तर पालकमंत्री ज्याचा त्याला लचके तोडायला मिळतात. आणि हे लचके तोडण्याच्या प्रकारात, पैसे खाण्याच्या प्रकारात माझे मित्र देवेंद्र फडणवीस यांच्या बंगल्यावर जाऊन काही लोकांनी आपलं नाव अप्रूव्ह करून घेतलं आहे. त्याच्यात गिरीश महाजन आणि सुनील तटकरे यांनी आपल्या मुलीसाठी केलं असा मोठा दावा आहे. कारण या ठिकाणी एकनाथ शिंदेच्या लोकांची नावं होती. आता एकनाथ शिंदे बिचारे कसे झाले की भाजपला 135 आमदार आहेत. तर जात असेल तर जा. उदय सावंत पाशी 22 आहे. तर आता अशी परिस्थिती झाली. पण मला असं वाटते की हे अजित पवारवाले जे लोक आहेत ना, त्यांना घरी सोडून द्यावं आणि एकनाथ शिंदे आणि भाजपनी आपलं राजकारण करावं. नाहीतर भाजप सोबत एकनाथ शिंदेची जी काही पत आली आहे तेही निघून जाईल. आणि अशी भांडणं फार चुकीची असतात परांजपे. केवळ पैसे खाण्यासाठी सोय व्हावी याच्यासाठी तुम्ही पालकमंत्री पद मागता, सेवा वगैरे करायचा तर प्रश्नच संपला हो. ठीक आहे किशोर भाऊ, एवढे तुम्ही आरोप केले. मला या चर्चेमध्ये सुरेश धस सुद्धा आहेत, त्यांना सुद्धा आणायचंय. पालकमंत्री पदाचा हा सगळा जो वाद आहे, मला 2 विषयावर आज तुम्हाला बोलतं करायचंय. एक म्हणजे आज बीडमध्ये ज्या प्रकारची तो व्हिडिओ समोर आला, एक नवं महादेव मुंडे प्रकरण आलं, त्याबद्दल मी स्वतंत्र तुमच्याशी एकट्याशी बोलणार आहे. पण या मुद्द्यात सुद्धा तुम्ही सत्ताधारी म्हणून मत मांडावा असं माझी विनंती आहे आपल्याला. सत्तेचा तो गोळा आहे पैशाचा. विरोधक असं म्हणतात की तो गोळा हवा आहे, याच्यासाठी महायुतीमध्ये ह्या 3 बोक्यामध्ये भांडण चालू आहे. खरंच यात तथ्य आहे का? हे त्याचा विषय नाहीये. आदरणीय मनोहरजी बोलतायत, ते माझे मार्गदर्शक आहेत, मी त्यांच्या विरोधात बोलणार नाही.
आजपर्यंत कधी बोललेलो नाही. किशोर भाऊंच्या विरोधात मी कधीच बोललेलो नाही. मनोहर आलं किशोर भाऊंच्या विरोधात मी कधी बोललेलो नाही. त्यांचं काम मोठं आहे. विदर्भामध्ये खूप काही काम केलेलं आहे. किशोर भाऊ कुणाला सोडत नाहीत. ते सोडत नाहीत, तो त्यांचा स्वभाव आहे. पण माझ्या बाबतीत ते पॉझिटिव्ह बोललेले आहे. तर एक आहे आता हे बघा, विरोधी पक्षाची भूमिका म्हणून त्यांना मांडावं लागेल का नाही. हे गोळ्या बिळ्याचा विषय नाही. विषय कोणता आहे की पालकमंत्री झाल्याच्या नंतर बऱ्याचशा वेळा काय होतं की मतदारसंघामध्ये हस्तक्षेप होतो. आता थोरवे साहेब आमदार आहे किंवा तिकडे गोगावले साहेब आहेत आणि त्या जिल्ह्याचा पालकमंत्री जर त्यांच्या मतदारसंघामध्ये लाकडं घालीत असेल किंवा खोड्या करीत असेल तर ते मतदारसंघाचा पालकमंत्री मान्यच करू शकत नाही. आमच्या बीड जिल्ह्याचं बघा, आम्ही दोन्ही मुंडेंना नको म्हणलो. तुम्ही एक लढाई जिंकली आहे म्हणजे तशा अर्थाने. हो, लढाई जिंकली तुम्ही. आम्ही का नको म्हणत होतो. आता माझ्यापुरतं एकट्यापुरतं बोलायचं जर ठरलं तर माझ्या मतदारसंघात पंकजाताईंनी एक उमेदवार उभा केला होता. एक उमेदवार धनंजय मुंडे साहेबांनी राष्ट्रवादीने उभा केला होता. ते काय ते परांजपे साहेब बोलतायत ना, त्यांच्या पक्षाचा उमेदवार माझ्या विरोधात इलेक्शन मध्ये होता. म्हणजे मैत्रीपूर्ण दोस्तीत कुस्ती, मी त्याला शब्द वापरला, दोस्तीत कुस्ती केली होती माझ्या इथं. पण ते कुस्ती त्यांचं डिपॉझिट गेलं परांजपेंच्या पक्षाचं. आणि जे उमेदवार पंकजाताईंनी उभा केले होते ते 60,000वरती थांबले. आणि लोकांनी मात्र मला आता आमच्याकडे नरेटिव्ह सेट करण्याचं काम केलं गेलं की हा देवेंद्र फडणवीसचा उमेदवार, देवेंद्र फडणवीसचा उमेदवार. एनकेन प्रकारे म्हणजे देवेंद्र फडणवीसचा उमेदवार म्हणून याला मराठा समाजाने मतदान नाही दिलं पाहिजे. अपक्ष कॅन्डिडेट म्हणजे पक्षाचा एक उमेदवार उभा केला ना, अपक्ष उभा केला. म्हणजे राष्ट्रवादीचा उमेदवार मराठा समाजाचा, भाजपचा उमेदवार मराठा समाजाचा आणि विरोधांचा मुस्लिम नाही. ते ह्याचा मवियाचा उमेदवार, मवियाचा तो महबूब भाई शेख, ते मवियाचे उमेदवार होते. त्यांना 52,000 मतं पडली. परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आता म्हणतायत परांजपे साहेब 288 ठिकाणी युती होती. माझ्या इथं युती कुठं गेलती? युतीचा धर्म कुठं गेलता? महायुती विचारतो ना, आमच्या इथं महायुतीचा धर्म कुठं गेलता? आणि म्हणून मग आम्ही जे आहे सगळेच्या सगळ्या जणांनी म्हणजे एकूण 6 आमदार आहेत, त्यातले 4 आमदार एका बाजूने झाले की आम्हाला धनुभाऊ बी पालकमंत्री नको आणि पंकजाताई सुद्धा नको. मग आता राष्ट्रवादीचे अजितदादा पवार, आम्ही तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणलो होतो डायरेक्ट, त्यात उपमुख्यमंत्री आम्हाला पालकमंत्री म्हणून आलेत. आम्हाला गॅरंटी आहे की आता पार्शियल प्रकार होणार नाही, इम्पार्शियली आमचं काम होईल. ठीक आहे. मला मग आनंद परांजपेंना हे विचारायचं आहे, आनंद परांजपेजी इतकी सगळी भांडणं, दोस्तीत कुस्ती सगळं एवढं होत असताना मग आता तुम्ही सत्तेला काय फक्त ऍडजस्टमेंट म्हणून आलायत का? कारण कोण कुणाच्या विरोधात बोलतंय, कोण मैत्री तुमच्या तर कुठं दिसतच नाहीये. अजून सुद्धा कुस्ती चालूच आहे. नाही, राष्ट्रवादी पक्षाने कुठल्याही ना भारतीय जनता पार्टीच्या नेत्याबद्दल ना शिवसेनेच्या नेत्याबद्दल कुठल्याही प्रकारची व्यक्तिगत टिप्पणी किंवा आरोप केलेले आहेत. महायुतीचा एक जबाबदार घटक पक्ष म्हणून महायुतीला मिळालेल्या यशानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अत्यंत जबाबदारीने काम करत आहे. सुरेशांना तुम्ही उमेदवार दिला बीडमध्ये त्यांच्या विरोधात, त्या सीट बद्दल ती सीट राष्ट्रवादी देखील मागत होते. आमचे सिटिंग आमदार आजबे काका तिथनं होते आणि त्याच्यावर निर्णय न झाल्यामुळे तिथे राष्ट्रवादीने एबी फॉर्म दिला. हे मानण्यामध्ये शेवटच्या मी मानतोय ना, मी दस साहेब शेवटी देखील राष्ट्रवादीमध्ये होते. अनेक वर्ष ते अजितदादांचे सहकारी राहिलेले आहेत. त्यामुळे मी कुठेही असं म्हणत नाहीये की राष्ट्रवादीने एबी फॉर्म दिला नाही. राष्ट्रवादीने तिथे एबी फॉर्म दिला. महायुतीमध्ये काही जागांवर शेवटच्या क्षणी तशा प्रकारच्या लढती झाल्या देखील असतील. पण निवडणूक निकालानंतर कुठलंही वक्तव्य राष्ट्रवादीच्या कुठल्याही नेत्यांनी महायुतीचा युती धर्म बिघडेल अशा प्रकारचं केलेलं नाही. आणि पालकमंत्र्यांच्या एक प्रश्न विचारायचा सगळ्यांना, राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी एकदा पालकमंत्री पदाची यादी जाहीर केल्यानंतर 24 तासाच्या आत त्याला स्थगिती द्यावी लागणं ही नामुष्की नाही का सरकारच्या बद्दलची? आनंदजी, आता मुख्यमंत्री साहेबांनी का स्थगिती दिली ते इथे नव्हते.
देवासला आहेत. आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आमचे नेते माननीय अजितदादा पवार साहेब त्यांच्याशी संवाद साधतील आणि रायगड बाबतचा प्रश्न देखील माननीय मुख्यमंत्री साहेब सोडवतील. जो निर्णय झाला रायगड बद्दल तो कायम राहावा याच्यासाठी आग्रही. माननीय मुख्यमंत्री साहेबांनी जो निर्णय घेतलाय ते रायगडचं पालकत्व आम्हाला मिळावं ही राष्ट्रवादीची आग्रही भूमिका राहील. पण जो निर्णय माननीय मुख्यमंत्री घेतील तो महायुतीचा घटक पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मान्य असेल. आमची माफक अपेक्षा आहे की शिवसेनेने देखील आमच्या कुठल्याही नेत्यांवर व्यक्तिगत टीका करू नये. त्यांनी त्यांचं म्हणणं त्यांचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब यांच्याकडे मांडावं, मुख्यमंत्र्यांकडे मांडावं. व्यक्तिगत टीका केली तर आम्ही देखील तसं उत्तर देऊ शकतो. महेंद्रजी, आदळआपट करू नका म्हणतायत ते, नाही तर जशास तसं उत्तर दिलं जाईल. नक्की नाही, ऐकून घ्या की आता जो काय निर्णय मुख्यमंत्र्यांनी रायगडच्या पालकमंत्री पदाला जी काही स्थगिती दिलेली आहे त्या स्थगितीचं स्वागत आम्ही तिन्ही आमदारांनी या ठिकाणी केलेलं आहे. आम्ही सुद्धा आमच्या उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांशी आम्ही चर्चा केलेली आहे आणि शिंदे साहेब आणि अजितदादा पवार असतील आणि देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री म्हणून एकत्रपणे महायुतीचे तिन्ही नेते बसतील आणि या संदर्भात जी काय आमची मागणी तिन्ही आमदारांची आहे की रायगडचं पालकमंत्रीपद हे भरतशेठ गोगावले यांना मिळावं या संदर्भात आम्ही आमची आग्रही मागणी आमच्या उपमुख्यमंत्र्यांकडे केलेली आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून हा आता निर्णय याच्यावरती नक्कीच होईल आणि या संदर्भात आम्ही सारे आशावादी आहोत. किशोर भाऊ, मला शेवटचं तुमच्याकडे यायचंय शेवटची कमेंटसाठी. लग्न झाला, संसार सुरू झाला की असं म्हणतात पहिले काही दिवस तरी हनीमूनचे असतात, पण इथं अगदी पहिल्या दिवसापासूनच भांड्याला भांडं एवढं लागतंय. प्रश्न पडलाय महाराष्ट्राला, कसा टिकेल हो संसार? तुम्हाला काय वाटतं? नाही, मला ना एकनाथ शिंदे साहेबांचं खूप वाईट वाटते की त्यांना पहिले ते चालले गेले गावाला, मग आत्ताच्या गावाला चालले गेले आणि भाजपनी त्यांचा मान करायला पाहिजे. त्यांनी फार मोठं पाऊल उचललं होतं. पण तुमच्यासाठी बरंच आहे म्हणायचं ना. तुमची जागा तरी कमी होणार नाही तिथं. तुमच्यासाठी जागा कुठं इकडे महायुतीत? अरे नाही ना, आम्ही कशाला जाणार? आम्हाला लोकांनी म्हटलंय विरोधक राहू. मात्र मी आता इथे जाहीर करतो की राज्यात खंडणीकारांचा नायनाट आणि लॉ अँड ऑर्डरची सिच्युएशन आणि हा जो एकदम अंधाधुंद कारभार आहे याच्या विरुद्ध माझे मित्र आणि लहान बंधू सुरेश धस यांनी जो लढा सुरू केला आहे त्यांना माझ्या पक्षाचा संपूर्ण पाठिंबा आहे. मी स्वतः शेतकरी मिशनचा अध्यक्ष होतो आणि मी हे पाहून आलो. बीड, परभणी, नांदेड या भागात या लोकांचं काय सुरू आहे. काम न करता बिल काढणे, लोकांकडून फोन करू खंडणी वसूल करणे आणि तिथे म्हणजे सुरेश धस साहेब तुम्ही जे आज करता त्याची पूर्ण महाराष्ट्रात पडतात उमटत आहे आणि आम्ही तुमच्या सोबत राहू. पक्ष काही म्हणेल तर पक्ष सोडून तुमच्या सोबत राहू, कारण हा लढा फार मोठा आहे. कायदा व्यवस्था हातात घेऊन लोकांचे मुडदे पाडायचे आणि तुम्ही साधा प्रश्न विचारला तर तुम्हाला चूप करायचं, हे बरोबर नाही. पक्ष कुठेही जाईल, तुम्हाला पक्षाची आवश्यकता नाही. तुम्ही स्वतःहूनच निवडून येता. तुमच्या विरुद्ध तर सगळे उठले होते. 2 निवडणुका नाही 3 निवडणुका. तुम्ही दाखवून दिलं की लोकांच्या काम करणाऱ्या माणसाला लोक मतदान करतात. तर तुम्ही आज जो आवाज उठवला त्याच्यासाठी आम्ही तुमच्या सोबत आहोत. मात्र ज्या प्रकारचं देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना अनागोदी कारभार सुरू आहे ते चुकीचं आहे. एवढं बोलणार ठीक आहे, चुकीचं आहे. ठीक आहे. पालकमंत्री पदावरून सुरू असलेला हा सगळा वाद आणि याबद्दल आपल्या भूमिका तुम्ही मांडलात. यानंतर मला चर्चा वेगळ्या विषयाची करायची आहे. आज या चर्चेमध्ये आपल्यासोबत महेंद्र थोरवे आले. महेंद्रजी धन्यवाद तुमचे. किशोर भाऊ सुद्धा आपल्यासोबत होते. किशोर भाऊ तुमचे धन्यवाद. आनंद परांजपे सुद्धा आपल्यासोबत होते, तुमचेही धन्यवाद. यानंतर मला बीडच्या प्रश्नाच्या संदर्भात सुरेश धस यांना बोलतं करायचंय, कारण आज सीआयडीच्या हाती एक महत्वाचा पुरावा लागला. एक व्हिडिओ समोर आला. तुम्ही येण्याच्या आधी त्याच्याबद्दलचा रिपोर्ट आम्ही दाखवला. अण्णा, सीआयडीच्या हाती आज जो व्हिडिओ लागलाय त्या एका व्हिडिओमध्ये सगळे आरोपी एकत्रित दिसत आहेत. हा या सगळ्या खंडणी केस मधला
महत्वाचा पुरावा आहे का? हो, बरोबर आहे. 29 मे मला वाटतं 29 नोव्हेंबर का काय डेट आहे ती? हा, 29 मे नाही नोव्हेंबर. हा, 29 नोव्हेंबरला हे जे शिंदे आवादा कंपनीचे अधिकारी आहेत यांना सुदर्शन घुले अँड हे जे गँग आहे त्याच्यामध्ये विष्णू चाटे वगैरे सगळे आणि ते आंधळे तिथले सगळे जे आरोपी येतात संतोष देशमुखच्या याच्यामधले हे सगळ्यांनी गाडीत घातलं होतं. गाडीत घालून त्याला मारत 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 पाथर्डी तालुक्यात नेलं. पाथर्डी तालुक्यात नेल्याच्या नंतर आवादा कंपनीने तिथं गुन्हा दाखल करायला त्या ठिकाणी गेली. मग ते काहीतरी कॉम्प्रोमाइज झालं, पुन्हा माघारी बोलवलं आणि माघारी बोलवलं त्यावेळेस तिथं दिसत आहेत वाल्मिकांना कराड. वाल्मिक मारण्यात होते, मारण्यात वाल्मिकांना ऑर्डर सोडण्यात होत. आका ऑर्डर सोडित असतो, बाकीचे लोक चटमट ते खालचे काम करत असतात. तर ह्या आकाने मग बोलवलं असेल ते तिथं गेले, सर्वजण एकत्र बसलेत. आता आणखी काय पुरावे पाहिजेत? मी जे अगोदर म्हणत होतो की ह्याच्यामध्ये आका जे आहे हा आका 100% जबाबदार आहे. आका याच्यामध्ये आलाच पाहिजे असं माझं पहिल्यापासूनचा आग्रह होता. हे व्हिडिओ सापडलेत, विशालजी अजून बरंच काही सापडायचे. पण अण्णा एक प्रश्न आहे. प्रश्न हा आहे, तुम्ही आका म्हणताय, हो, मग ह्या केसमध्ये तो सुदर्शन घुले म्होरक्या आणि आका ज्याला म्हणताय तो मात्र टीम मेंबर, हो, असं का? मग लोकांना प्रश्न पडतोय की वाचवण्याचा प्रयत्न आहे का? हा वाचवायचा प्रयत्न नाहीये. आकाच्या सांगण्यावरच शिंदेला उचललेलं आहे. शिंदेला उचललेलं आहे ते सुदर्शन घुलेने हे प्यादे आहेत. मग त्या केसमध्ये सीआयडी असं का म्हणतंय की म्होरक्या सुदर्शन घुले होता? नो नो नो, म्होरक्या सुदर्शन घुले फक्त उचलायला आणि गाडीत बसवला आणि 2 फटके द्यायला होता. पण ह्या ऑर्डर जी आहे ही ऑर्डर आकाने सोडलेली आहे. ही ऑर्डर आकाने सोडलेली आहे आणि नंतर कॉम्प्रोमाइजला आका गेला तिथं. मग काहीतरी कॉम्प्रोमाइज करा, हे करा, ते करा, पण ऍक्च्युअल कॉम्प्रोमाइज नाहीये. मग त्यात डील ठरली किती, एवढी एवढी नाही एवढी. मग ते सांगितलं. पुढे मी तारखा दिल्यात ना, 14 जूनला 14 नोव्हेंबरला झाली, परत 19 तारखेला झाली, मग इथं बंगल्यावर ते पण तारखा सांगितलेल्या. याच्यामध्ये संतोष देशमुखच्या मर्डर प्रकरणामुळे, शिंदेच्या प्रकरणामध्ये, त्याच्यानंतर आवादा कंपनीचं जे भाड्यानं घेतलेलं ते हे आहे, जागा आहे 30 एकर मस्साजोगची, हे सगळे प्रकरण लिंकअप आहेत. एकच लिंक आहे. आम्ही दृश्य दाखवतोय आता या सगळ्यामध्ये पहिल्यांदा मला वाटतं हे एकमेव फुटेज असेल ज्याच्यामध्ये हे सगळेजण एकत्र दिसतात. पाटील नावाचा महाराष्ट्राला प्रश्न तोच पडलाय की यांच्यासोबत तो पाटील नावाचे एक अधिकारी आहेत. माझं मत विशाल, ते कोण आहे, त्यांचा काय रोल आहे? पाटील हा जो PSI का काय तो जो आहे, हा पाटील संतोष देशमुखच्या मर्डर प्रकरणामध्ये सहआरोपी झाला पाहिजे. खंडणी प्रकरणामध्ये रोल काय, पाटलाचा रोल काय याच्यात? पाटील मध्यस्थ दमबाजी करायला, पोलिसांना घेऊन दमबाजी, पोलिसांना घेऊन. अहो असे अनेक पोलीस आहेत, मी बऱ्याच वेळा सांगितलं ना की आकासाठी काही करू शकतात. करुणा मुंडेच्या गाडीत पिस्तूल ठेवू शकतात. एक अधिकारी आहे पोलीसचा आमच्या इथला, त्याचं नाव घेतलंय मी काल, आज नाव घेत बसणार नाही, पण 15 वर्ष झालं तो परळी पोलीस मध्येच आहे, तिथंच फिरतोय. 15 वर्ष एका जागेवर, फक्त 3 महिने बाहेरच्या जिल्ह्यात जातो आणि पुन्हा 3 महिन्याने माघारी येतो. कोण म्हणतं? त्याचं नाव मी कालच सांगितलं ना, आज नाही नाव सांगत बसणार, सांगायचं. तुम्ही आज एक मोठा खुलासा केलाय. हो, महादेव मुंडे हत्या प्रकरण. काय हे प्रकरण? महादेव मुंडे हे दुधाचा व्यवसाय करणारा शेतकरी, गरीब शेतकरी. त्यांनी दूध घालायचं सकाळी संध्याकाळी. तर त्यांना जे हे धनंजय मुंडे साहेबांचं निवासस्थान आहे, पंडितांनी बांधलं, त्याच्या समोर मोदी साहेबांची सभा झाली, तिथंच पंकजाताईंचं लग्न झालं. ही कॉलेजच्या समोरची जागा आहे, मोठं पटांगण. त्या मोठ्या पटांगणामध्ये 6 जणांनी भोसकून हत्या केली. का? कारण काय होतं? आता मला नाही ना माहिती कारण काय, वैयक्तिक कारण होतं का राजकीय होतं का काय होतं. भोसकून हत्या केली, तहसील कार्यालयाच्या पुढे आणून त्याची डेड बॉडी टाकली.
आता 22 ऑक्टोबर 2023 झाला, म्हणजे 1 वर्ष 4 महिने झाले. हो. आता तुम्ही संतोष देशमुखच्या बाबतीत आम्ही बोललो की म्हणतात हे जातीवादी आमके तमके. बरं ठीक आहे, हे विषय संतोष देशमुखचा बाजूला ठेवा. महादेव मुंडे, महादेव दत्तात्रय मुंडे हा तो वंजारी समाजाचा माणूस आहे ना. मग त्याची हत्या झाली म्हणजे किड्या मुंग्यासारखे माणसं आहेत का? महादेव मुंडेला काहीतरी असेल ना, माणूसच आहे ना तो. बरोबर. मग महादेव मुंडेवरती हे झालं, भोगसकून मारला, आणि भोगसकून मारल्याच्या नंतर 1 वर्ष 4 महिने झाला. आता आज तिथल्या PI फोन लावला मी, त्याला फोन लावला, म्हणलं का हो? ते म्हणलं साहेब मी 2च महिने झालो आलो. अरे मग 2 महिन्यात मी तुला पेंडिंग, म्हणजे 1 वर्षात तिथं काही तपास केला नाही. 1 वर्ष 4 महिने, 1 वर्ष नाही विसरली. मग याच्यात सानप म्हणून तिथं PI होते, यांनी काय केलं, डिटेक्ट केले ते आरोपी. त्यांच्या लक्षात आलं हे आरोपी. हे आरोपी आहेत म्हणून त्यांना अटक करायला गेले तर लगेच आकाचा फोन आला, त्यांना अटक करायची नाही. मग ते पोरं कशाला, आता सध्या सुनील त्यांचा मुलगा आहे ना आकाचा, त्याच्या अवतीभोवती बॉडीगार्ड म्हणून हेच मुलं आहेत ज्यांनी महादेव मुंडेचा खून केलाय, महादेव मुंडेला भोसकून मारलाय. हे सगळे पोरं सुनील फड, सुनील कराड. आमच्याकडे काही फुटेज आता आलेलं आहे, आम्ही ते दाखवतोय आता. महादेव मुंडे हत्या प्रकरणातलं हे डेड बॉडीचं फुटेज आपल्यापर्यंत आलेलं आहे. आपण ते थोडंसं ब्लर केलंय. हो, हा प्लीज. आता ब्लर केलंय ते दिसतच नाहीये, मला काही दिसत नाही. नाही, तुम्हाला दिसत नाहीये आणि आम्ही दाखवू शकत नाहीये. दाखवू नका, ते फार बेकार असेल ती परिस्थिती. पण महादेव मुंडे सुद्धा माणूस होता ना. एखाद्या माणसाचा जीव जातो आणि 14 महिने त्याचं काहीच होत नाही. याच्या बाबतीत मी माहिती घेतली तर सानप नावाचे जे अधिकारी होते त्यांनी जवळजवळ ते आरोपी उचलायला लागले होते. आकाने लगेच सांगितलं उचलायचे नाही. मग ते म्हणलं कसं काय उचलायचे नाही? आम्हा असं करा, याच्यामध्ये राजाभाऊ फड, जे राजाभाऊ फड राष्ट्रवादीत प्रवेश केलता, रत्नाकर गुट्टेचे जावई आहेत, ते उभे राहणार होते धनंजय मुंडेच्या विरोधात. आकाने सांगितलं की फडला अटक करा आणि आणखी 5 अटक करा. ते सानप म्हणला मी असलं पाप करणार नाही. ते म्हणले तू चालता हो म्हणलं. लगेच ते SP कडे गेलं आणि आता धाराशिव जिल्ह्यात PI म्हणून. विचारा त्यांना, तुमची धाराशिवला तुमचं कुणी ओळखीचे आहे, SP ला फोन लावा, त्यांच्याकडून त्यांचा नंबर घ्या. हे खरं आहे का खोटं आहे बघा. हे खरं खोटं तर आपण बघू, पण हे गंभीर खोप आहे. गंभीर खोप आहे ना. 14 महिने. अरे बाबा, एखादं कुत्र मेलं तरी आपण विचार करतो, मांजर मेलं तरी विचार करतो. बरोबर. रस्त्यावर पडलेला कोणाचा बी खून जरी झाला, म्हणजे एखादा नाही का गाडीवरून गाडी गेली त्याचा विचार करतो. महादेव मुंडेचा धडधडीत खून केला ना तुम्ही. महादेव मुंडेचा 14 महिने झालं, 14 नाही 16 महिने झालं, 12 महिने, 12 आणि 4 ऑक्टोबर हे झाले 14 महिने झाले. 14 महिने 16 महिने झालं. 16 महिन्यामध्ये तुम्हाला असं वाटलं नाही का धनुभाऊ की एखादा महादेव मुंडेचा मर्डर झाला, त्याचे आरोपी सापडले पाहिजेत, ते जेलमध्ये गेले पाहिजे. सतीश फड म्हणून तिथले कार्यकर्ते आहेत, ते पंकजाताईचे पहिले कार्यकर्ते होते, नंतर ते धनुभाऊ बरोबर गेले. मग तुम्ही संतोष देशमुखचा आता आम्ही आवाज उठवला की लगेच तुम्ही काही जण म्हणता जातीवादी आमके. अरे ह्याच्यात कसला जातीवाद आला? महादेव मुंडे 16 महिने झालं मारल्याला, त्याच्या अजून आरोपीचा पत्ता नाही. आज SP ला बोललो मी. त्यांना चौकशी लागली आहे. कोणाची? या सगळ्या प्रकरणातली काही चौकशी लागली? महादेव मुंडेचं कुछ सुद्धा नाही झालेलं अजून. मी त्या PI ला विचारलं, ते म्हणलं अजून ओपनच नाही झालं. म्हणजे ओपनच नाही झालं. महादेव मुंडे गेलाय ना, त्याची कोणी चौकशीच केली नाही. मग त्याचे कुटुंबीय चौकशी केली ती ना, काय करते ग बसतेत लोक. म्हणजे घरातला माणूस जाऊन घरातला नाही 100 वेळा गेले ते पोलीस स्टेशनला. आमच्या माणसाचं काय झालं? ना दाद ना फिर्याद. नाही फिर्याद झाली ना, FIR झालाय. FIR ची कॉपी आहे माझ्याकडे. महादेव मुंडेच्या मर्डरची FIR झालेली आहे. FIR होऊन सुद्धा घरच्यांना फक्त सांगितलं जातं कुणी केलं अजून सापडाना कोणी. असं कुठं पोलीस असतं का हो? मग SP काय म्हणाले तुम्हाला? SP नवीन आहेत ते म्हणले माझी चौकशी करता. म्हणलं लावा ना चौकशी. आणि सानप जे आहेत इकडे पोलीस म्हणून गेलेले
धाराशिवला गेलेत. त्यांना सगळे आरोपी माहिती आहेत, सगळे त्यांनी डिटेक्ट केलं होतं. जो इमानदार अधिकारी होता सानप, ते म्हणलं मी ही बेईमानी करणार नाही, दुसऱ्याला अटक करणार नाही, जे आरोपी आहेत त्यांनाच अटक. आणि तेच आरोपी जर वाल्मिक कराडच्या मुलाबरोबर बॉडीगार्ड म्हणून फिरत असतील, काय समजायचं तुम्हीच सांगा. हे काय तुमची मागणी काय या संदर्भात? तुमची मागणी काय? दाढी वाढवलेली, काही जण म्हणतात भाऊ त्यांनी दाढी वाढवली, कशासाठी वाढवली? वाल्मिक अण्णा कराडला तो संपवणार म्हणून. मग वाल्मिक अण्णा कराड ह्या बबन गीतेपासून संरक्षण म्हणून हे असले लोक सांभाळायचे. कोणते? हे मर्डर करणारे, यांच्यावरती काहीच येऊन द्यायचं नाही. बघा मी काय म्हणतो ते, हे खूप गंभीर बोलता तुम्ही, जे बोलताय मी खूप गंभीर आहे. मी विलास जे खोटं बोलतच नाही. खोटं बोलत असेल तर प्रभू वैद्यनाथ माझं वाटोळं करो. मी जर खोटं बोलत असतो, आणि माझं म्हणणं आहे की तुमचा न्यूज 18 लोकमतचा अँकर पाठवा ना त्या महादेव मुंडेच्या घरी उद्या. उद्या तर जाईलच तो, उद्या जा ना, उद्याच जाईल तो. पण राज्याच्या गृहमंत्र्यांकडे तुम्ही हा विषय घेऊन जाणार आहेत का? मला आज कळालेली घटना आहे, मी त्यांना पत्र देणार आहे. त्यांना पत्र देणार आहे. बीडमध्ये हे कुणाच्या तरी गाड्यात पिस्तूल सोडणारे माणसं आहेत. बीडमध्ये पोलीस लोक स्वतःच्या टिप्पर घेतल्यात, वाळूचा धंदा करायला लागले. अरे पोलीस बल राहिले का वाळूचे बल झाले? नेमकं काय चाललंय? पोलिसांच्या उपस्थितीत वाळूच्या गाड्या, किंवा पोलीसच मालक आहेत वाळूच्या टिप्परचे, यांच्या प्रॉपर्ट्या सुद्धा चेक केल्या पाहिजेत ना. पण बघा किती गंभीर आहे. आरोपींच्या सोबत पोलीस दिसत आहेत. ज्या दिवशी धमकी दिली त्या दिवशी पोलीस दिसत आहेत. 10 वाजता धमकी दिली, त्या दिवशीच 10 वाजता धमकी दिली आणि 11 वाजताची मीटिंग आहे. त्यानंतर त्या दिवशी हॉटेलमध्ये देशमुखांचा भाऊ आणि ते सुदर्शन घुले त्याच्यासोबत पण तिथं पोलीस, तिथेही पोलीस दिसतोय. हाच आहे पाटील, हाच पाटील आणि सुदर्शन घुले एकत्र बसलेत. आणि याचा भाऊ धनंजयचा भाऊ, धनंजय जो आहे संतोषचा भाऊ धनंजय पलीकडे बसला होता, त्याला बोलवून घेतलं. त्याला म्हणलं काय करायचं? ते म्हणलं झालं, शुक्रवारी झालं ना हे, रविवारचे ते. पाटील मध्यस्थी होता याच्यात? नाही, पाटील तिथंच होता. तर सुदर्शन घुले आणि पाटील म्हणले मीट तर करून घ्या, असं काहीतरी झालं. तर हे बी म्हणला मीट तर करून घेऊ. आणि तिथून पुढं बाहेर निघाले तर धनंजयनी त्याचं बिल सुद्धा दिलं नाही, बिल देऊन नाही दिलं. धनंजयने स्वतः बिल दिलंय, त्या क्लिप मध्ये दिसतंय ना तुम्हाला. धनंजयने चहाचं बिल दिलं आणि उद्याच्याला मिटवायचं ठरलं म्हणून संतोष ह्याला आलाय 10 वाजता तुमच्या केजला. केज पोलीसला बसला 2 वाजेपर्यंत. 2 सव्वा 2ला निघून गेला तो तिथून. आणि 3 वाजून 17 मिनिट, 3 वाजून 12 मिनिटांनी तो उचलला. तुम्ही आज जो सांगितलंय तो अतिशय गंभीर आहे. एक जबाबदार चॅनेल म्हणून आज आम्ही महाराष्ट्राला हे सांगतोय, या सगळ्या प्रकरणाचं जे मूळ आहे त्याचं सत्य काय, आणि त्या प्रकरणामध्ये नाही, या प्रकरणात आहे, पण महादेव मुंडे प्रकरणाचं सत्य नेमकं. दुधाचा धंदा करीत होता गरीब माणूस, मग त्याला का मारलं? हा जो प्रश्न आहे. बरं मारलं, मी म्हणतो मारलं, खलास झाला माणूस. ते काय किडे मुंगे आहे का काय? 16 महिन्यापर्यंत तुम्हाला तपासा. मग तिथले लोकप्रतिनिधी म्हणून डीएमच आहेत ना, मग त्यांना वाटत नाही का आपण आपापल्या मतदारसंघामध्ये, मी माझ्या मतदारसंघात मी विचारित असतो कुठं किती दरोडे झाले, किती दरोडे हे पडत राहतात, चोऱ्या होत राहतात, किती चोऱ्या झाल्या, पोलिसांना आपण विचारतो ना, अॅट्रॉसिटीच्या केस झाल्या का, त्याचं काय झालं, किती ठिकाणी काय झालं, हे सगळं आपण विचारायचं काम असतं लोकप्रतिनिधी. मग धनुभाऊंनी का विचारलं नाही 16 महिन्यात? नक्की हा सवाल अतिशय गंभीर आहे. आणि या सगळ्या प्रकरणाचं सत्य सुद्धा, महादेव मुंडेची हत्या कोणी केली, का केली, त्याच्या आरोपींना अटक का झाली नाही, त्याच्या हत्येचं सत्य महाराष्ट्राच्या समोर येणार आहे का, त्याची चौकशी होणार आहे का, हा अतिशय गंभीर सवाल आज महाराष्ट्राच्या समोर आलेला आहे. तुम्ही याचा फॉलोअप तशाच पद्धतीनं घ्या, माध्यम म्हणून आम्ही सुद्धा घेऊ, कारण ही लढाई एका न्यायाची आहे. धन्यवाद, तुम्ही न्यूज 18 लोकमतच्या स्टुडिओमध्ये आलात आणि या सगळ्याबद्दल बोललात. आपल्यासोबत आमदार सुरेश धस होते. आज बडे मुद्देमध्ये आपण इथेच थांबतोय. उद्या पुन्हा नवा मुद्दा
कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमतवर. बडे मुद्दे.